नमस्कार शेतकरी मित्रांनो, बंधूंनो. आपण आज एक दोन महत्वाच्या गोष्टीवर बोलणार आहोत. आज 3 मे 2026. मित्रांनो, आपण सातत्याने हवामानाचे अपडेट पाहत असताना बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र या ठिकाणी निर्माण होणाऱ्या सिस्टीम याबद्दल माहिती देत आलेलो आहोत. त्याचबरोबर आज आजपासून संपूर्ण मे मध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीने टेम्परेचर असेल त्या संदर्भातली माहिती आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर मित्रांनो, मे मध्ये खरंच पाऊस आहे का याची माहिती आपण जाणून घेणार आहोत. कारण बहुतांश जण मे मधील पावसाबद्दल संभ्रम अवस्थेमध्ये आहेत. माझे शेतकरी बांधव, त्यांच्यासाठी मित्रांनो हा अंदाज अतिशय महत्वाचा आहे. मित्रांनो, हे IMD मार्फत मिळालेले हे मॉडेल आहे. IMD न संपूर्ण मे महिन्यातील तापमानाचा, टेम्परेचरचा नकाशा या ठिकाणी प्रकाशित केलेला आहे, दाखवलेला आहे. मित्रांनो, जर आपण पाहिलं तर या ठिकाणी गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर टेम्परेचर दाखवत आहे. कोकण किनारपट्टीमध्ये तापमानाच्या हालचाली मे मध्ये दिसत आहेत. आपण जर साऊथकडे गेलो तर अगदी यामध्ये सिंधुदुर्ग असेल, सिंधुदुर्ग आहे, कोकण आहे, दक्षिण कोकण ज्याला आपण म्हणू, कोल्हापूर, सांगली, सातारा या भागात तापमानाचं प्रमाण जास्त असणार आहे. परंतु मराठवाड्याचा जो भाग आहे या भागात तापमान दक्षिणेकडे जर सोडलं तर इतरत्र तापमान दाखवलेलं नाही. संपूर्ण हा जो निळा कलर आपल्याला सरासरीपेक्षा कमी तापमानाचं प्रमाण दर्शवत आहे. थोड्या बहुत मे मध्ये तापमान वाढ होऊ शकते, नाही असं नाही. कारण तापमान साधारणतः 40च्या घरात, 42च्या घरात मे मध्ये राहील. फार गंभीर परिणाम मे मध्ये आपल्याला जाणवणार नाहीत, असं या IMDच्या मॉडेलनुसार आपल्या लक्षात येतं. त्यानंतर मित्रांनो, आपण सातत्याने एप्रिल पासून अगदी मित्रांनो जवळपास एप्रिलच्या सुरुवातीलाच आपण या संदर्भातले अंदाज व्यक्त केले होते की बंगालच्या उपसागरामध्ये पहिली लो प्रेशर सिस्टीम मे मध्ये बनत आहे, साधारणतः 20 मेच्या दरम्यान. तर मित्रांनो, या पार्श्वभूमीवर हा बंगालचा उपसागर आहे, हा अरबी समुद्र आहे. दोन्ही सागराचं टेम्परेचर हे 30च्या पुढे गेलेलं आहे. आणि मित्रांनो, चक्रीवादळ बनण्यासाठी पोषक हवामान, पोषक वातावरण या ठिकाणी तयार झालेले आहे. दोन मॉडेलमध्ये सुद्धा मित्रांनो चक्रीवादळ बनण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर तफावत आहे. GSF नावाचं मॉडेल बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीवादळ दाखवत आहे, तर ECMW मॉडेल हे अरबी समुद्रामध्ये चक्रीवादळ बनण्यासाठी अनुकूल आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मे मध्ये चक्रीवादळ बनणार मेच्या साधारणतः दुसऱ्या आठवड्यात, 15 मेच्या आसपास किंवा 15 मेच्या नंतर हे आता निश्चित झालेलं आहे. आणि या चक्रीवादळावर मित्रांनो आपल्याला लो प्रेशरचं रूपांतर चक्रीवादळात बनवून त्याच्यावर आपल्याला सातत्याने लक्ष ठेवावं लागणार आहे. कारण त्याच सुमारास आपला साऊथ वेस्ट मान्सून हा अंदमानात दाखल होत आहे. आणि अशा पार्श्वभूमीवर ही चक्रीवादळ आपल्या, हे पहा मित्रांनो, GSF मॉडेल आपल्याला कशा पद्धतीने हे चक्रीवादळ बांगलादेश, म्यानमार आणि गंगेच्या मैदानामध्ये घेऊन जाताना दिसत आहे. साधारणतः 12 मेच्या पुढे या सर्व घटना घडणार आहेत, तर 17-18 मे पर्यंत हे सर्व गोष्टी होणार आहेत. म्हणजे अशा रीतीनं वेगवेगळ्या मॉडेलमध्ये आपल्याला तफावत या ठिकाणी दिसून येते. त्यामुळे सातत्याने हवामानामध्ये जे चेंजेस होतात हे चेंजेस समजण्यासाठी सातत्याने व्हिडिओ पाहत चला मित्रांनो. त्यानंतर ECMWF नावाचं जे मॉडेल आहे, या मॉडेलने मित्रांनो आपल्याला अरबी समुद्रामध्ये लो प्रेशर सिस्टीम बनून चक्रीवादळ बनण्याचे संकेत दिलेले आहेत. मित्रांनो, अरबी समुद्रातील बहुतांश चक्रीवादळ हे या देशाकडे जातात. यामध्ये यमन आहे, ओमान आहे आणि ज्याला आपण मध्य आशिया म्हणू, या मध्य आशियाकडे या भागात जातात. कारण ज्या ठिकाणी या चक्रीवादळाला मार्ग सापडेल, कारण मार्गाबद्दल याची अजून अनिश्चितता आहे. काही चक्रीवादळ मित्रांनो गुजरातमध्ये जाऊन धडकतात. डायरेक्ट जर महाराष्ट्रात हे चक्रीवादळ जर आलं
तर मित्रांनो, महाराष्ट्रात मे मध्ये 2025 सारखा पाऊस परत एकदा होऊ शकतो, परंतु अद्याप तरी तशा पद्धतीचे सिग्नल आपल्याला या मॉडेलकडून मिळालेले नाहीत. बहुतांश मॉडेल याचा ट्रॅक हा आपल्याला ओमान या देशाकडे दाखवत आहेत. सातत्याने या परिस्थितीवर आपण लक्ष ठेवू. मित्रांनो, या दोन्ही वादळाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कशा पद्धतीने पाऊस असेल किंवा देशात कशा पद्धतीने पावसाचे हे असतील, हे आपल्याला या मॉडेलने दाखवलेलं आहे. हे जीएसएफच मॉडेल आहे मित्रांनो. टोटल त्यांनी 1 तारीख ते 17 तारखेपर्यंत अंदाज यामध्ये व्यक्त केलेला आहे. आपण जर सातत्यानं जर पाहिलं तर संपूर्णपणे उत्तर भारत, पूर्वेकडील राज्य, त्याचबरोबर दक्षिण भारत आणि पूर्व किनारपट्टी ही या मॉडेलने आपल्याला प्रभावित दाखवलेली आहे. परंतु पश्चिम जो भाग आहे, देशाचा पश्चिम भाग, यामध्ये राजस्थान आहे, गुजरात आहे, संपूर्ण महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रामध्ये मित्रांनो 17 तारखेपर्यंत फारशा पावसाच्या हालचाली नाहीत, असं या मॉडेलने आपल्याला स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे या मॉडेलवर आपल्याला विश्वास ठेवायला हरकत नाही. मात्र कोकण किनारपट्टी भागात काही अंशी पावसाच्या हालचाली होऊ शकतात. मित्रांनो, दक्षिण महाराष्ट्राकडे सुद्धा पावसाच्या हालचाली होऊ शकतात. पूर्व विदर्भाकडे सुद्धा पावसाच्या हालचाली होऊ शकतात. उत्तर महाराष्ट्राचा जो भाग आहे, अकोला, अमरावती वगैरे किंवा इकडे नंदुरबार, धुळे या भागात सुद्धा थोड्या बहुत पावसाच्या हालचाली या मॉडेलकडून आपल्याला दिसत आहेत. परंतु फार दखलपात्र पाऊस मे मध्ये नाही मित्रांनो, हे लक्षात घ्या. त्यामुळे निश्चित राहा. साधारणतः 20 मे 25 मे पर्यंत सुद्धा राज्यात फार मोठ्या पावसाच्या हालचाली या मॉडेल मार्फत तरी आपल्याला दिसत नाहीत, हे मात्र निश्चित. यानंतर दुसरं जे मॉडेल आहे, या मॉडेलचा अंदाज काय सांगतो हे आपण पाहू शकतो. हा जो आपल्याला ग्रीन कलर दिसत आहे, हा संपूर्णपणे पावसाचे संकेत देत आहे. मित्रांनो, साऊथ आशियाचा हा नकाशा आहे. संपूर्ण आशियाचं हे सिग्निफिकंट लेवलचं मॉडेल आहे. मित्रांनो, जवळपास यांनी आपल्याला जो अंदाज दिलेला आहे, हा अंदाज अतिशय महत्वाचा आहे. हे पहा, संपूर्ण दक्षिण भारत या मॉडेलने सुद्धा आपल्याला पावसाच्या हालचाली दाखवलेल्या आहेत. पूर्व भारतात दाखवलेल्या आहेत. गंगेच्या मैदानामध्ये हे चक्रीवादळ, या ठिकाणी उत्तर भारताचा जो मैदानी भाग आहे त्या भागात दाखवलेला आहे. परंतु पश्चिम आणि मध्य भाग जो आहे भारताचा, त्या भागात अद्यापही कुठेही पावसाच्या हालचाली दाखवलेल्या नाहीत. म्हणून मित्रांनो, मे मधील पावसाबद्दल आत्ताच चिंता करण्याचे कारण नाही. कारण यामध्ये कुठल्या मॉडेलने सध्या तरी 15 ते 20 मे पर्यंत राज्यात फारशा पावसाच्या हालचाली दाखवलेल्या नाहीत. हा अंदाज लक्षात घ्या आणि बिंदास आपल्या उन्हाळी जे पिकाची जी कापणीची सध्या हंगाम चालू आहे, त्यामुळे निश्चितपणे आपल्या उन्हाळी पिकाच्या कापणीचा हंगाम पूर्ण करून घ्या. बहुतांश मराठवाड्यामध्ये मित्रांनो उन्हाळी बाजरी ही असते, इतर पिकं असतात, मकासारखी पिकं सुद्धा उन्हाळ्यामध्ये काही ठिकाणी शेतकरी घेतात आणि अशा पिकांचा कापणीचा हंगाम चालू आहे. त्यामुळे निश्चित कापणी करा. कुठेही पावसाचा अडथळा आपल्याला येणार नाही. मागच्या वर्षी सारखा 2025 मधल्या सारखा पाऊस मे मध्ये मित्रांनो यावर्षी पडणार नाही, हे अंदाज लक्षात घ्या आणि आपल्या शेती पिकाची कामे करा. मित्रांनो, एवढंच सांगतो, थांबतो. अधिक माहितीसाठी IMD सारख्या विश्वसनीय मॉडेलला संस्थेला फॉलो करा. धन्यवाद.